ओके. आपलं चालू आहे लेक्चर वेबसाईट डेव्हलपमेंटवरती. तर वेबसाईट आपण एक डेव्हलप करतोय रिअल टाईम लाईव्ह. ओके. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पेजेस करायला शिकवतोय. आपण बिल्डरचा म्हणजे वर्डप्रेसमध्ये एक बिल्डर असतो ज्याला एलिमेंटर बिल्डर असं म्हणतात. तर त्याचा वापर करून सुद्धा आपण पेजेस जे आहेत ना ते आपण बनवायला शिकत आहे. ओके. सो आपण लेक्चरच्या जवळपास लेक्चरचा जो 50% भाग आहे तो ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण पेजेस क्रिएशन, पोस्ट क्रिएशन ह्या गोष्टी ज्या आहेत ते शिकतोय. ओके. सो मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. जे काय माझं प्रिव्हियस लेक्चरला झालं होतं शिकवून त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर थम्सअप करा. ओके. nmdfilmproduction.in ही जी वेबसाईट आहे ती आपली डेव्हलप करायची चालू आहे. कशा पद्धतीनं साईट बनली ते एकदा बघून घ्या. तरी हे आपण काही ब्लॉग्स, काही पोस्ट आपण त्याच्यावरती टाकलेले आहेत. होम पेज जे आहे ते आपण बनवतोय. ओके. लास्ट लेक्चरला आपण एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवल्या होत्या होम पेजवरती. ओके. कॉन्टॅक्टसचं पेज एक आपण बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये फॉर्म वगैरे ॲड केलेला आहे. खाली फुटर आहे. ओके. सर्व्हिसेसचं पेजेस अजून आपण बनवलेली नाहीत आपल्याला आणि अबाउट अस एक जे पेज आहे ते आपण बनवलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीनं आपण काही पेजेस बनवलेले आहेत. होम, कॉन्टॅक्टस आणि अबाउटच झालं. आता प्रोजेक्टचं जे पेज आहे ना ते आपल्याला बनवायचं आहे. तर हे सुद्धा आपण ट्राय करूयात एलिमेंटरमधूनच बनवायचं. तर मी ह्याला सगळ्यात पहिल्यांदा तर मी बॅकएंडला जातो आणि बॅकएंडला आल्यानंतर मी पेजेसमध्ये जातो. सर्वांना स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसत असेल तर थम्सअप करा. बॅकएंडमध्ये मी पेजवरती आलो आणि पेजवरून मी जातो आता प्रोजेक्ट्सवरती. त्याला मी करतो एडिट आणि एडिट म्हटल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे एडिट विथ एलिमेंटर. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. एकदा का तुम्ही एलिमेंटरमधून पेज अपडेट केलं तर ते परत नॉर्मल वेनं अपडेट होत नाही. नॉर्मल वेनं केलं तर एलिमेंटरमधून होत नाही. त्यामुळे आधीच ठरवायचं की कोणतं पेज तुम्हाला एलिमेंटरमधून डेव्हलप करायचं आहे आणि कोणतं पेज तुम्हाला नॉर्मल वर्डप्रेसचा जो एडिटर आहे त्याच्यामधून डेव्हलप करायचं आहे. आता हे जे प्रोजेक्टचं पेज आहे हे मी ठरवलंय मला एलिमेंटरमधून एडिट करायचं आहे. आता इथे बघा हा जो लेआउट आहे याच्यामध्ये एक साईड बार आहे. जो साईड बार मला नको आहे. तर मी एलिमेंटरच्या पेज सेटिंगमध्ये आलो आणि लेआउटवरती क्लिक करून मी एलिमेंटरचा फुल विड्थवाला जो आहे ना तो वाला मी घेतला इथे. तर तुम्ही इथे फुल विड्थचं जे टेम्पलेट आहे ते बघू शकता. आता याच्यामध्ये मला इमेज जी आहे ती ॲड करायची आहे.
तुम्ही ही वर्डप्रेसची इमेज पण घेऊ शकता किंवा तुम्ही इथे वरती एक इमेज आहे ती पण घेऊ शकता. आपण दोन्ही घेऊन बघूयात की कोणती इमेज कशा पद्धतीनं काम करते. सगळ्यात आधी मी इथं ग्रिड सिलेक्ट करतो. ग्रिड नको, इथे मी फ्लेक्स सिलेक्ट करतो. फ्लेक्स बॉक्स ज्याच्यामध्ये सिंगलवाला, ओके, हा वाला सिंगलवाला, आणि त्याच्यामध्ये मी एक इमेज ॲड करतो आता. ओके, आता याच्यामध्ये मला ते वर्डप्रेसची जी इमेज आहे ती ॲड करायची आहे. सो लेट्स सी ही कशा पद्धतीनं दिसते. जी आपली मीडियामधली आहे ना त्यातलीच एखादी इमेज जी आहे ती घ्यायची आहे. ऑल टेक्स्ट जो आहे तो टाकायचा आहे. NMD फिल्म प्रोडक्शन प्रोजेक्ट्स, NMD फिल्म प्रोडक्शन प्रोजेक्ट्स इथं ॲड म्हणायचं. तर इथं जी तुमची इमेज आहे ती, आता ह्या इमेजची प्रॉपर्टीज काय काय आहेत ते एकदा बघून घ्या. सेटिंगमध्ये या, त्याची विड्थ काय असली पाहिजे 100% केली. पोझिशन काय असली पाहिजे तर डिफॉल्टच ठेवूयात. ओके, एकदा मी याला पब्लिश करतो आणि चेक करूयात आपण ते कशा पद्धतीने दिसते ते. तर ही वर्डप्रेसची जी इमेज आहे ना त्याच्यामध्ये फुल विड्थ वगैरे असे काही ऑप्शन नाही आहेत, तर ती अशा पद्धतीनं दिसते. आता आपण काय करूयात, अजून एक फ्लेक बॉक्स घेऊया, त्याच्यामध्ये आपण साधीवाली जी इमेज आहे ती ॲड करूयात, जी ह्यांची आहे, कोणाची, एलिमेंटरवाल्यांची आहे ती. आणि तिथं पण मी तिथे एक दुसरी इमेज ॲड करतो. ही वाली करूया कॅमेराची. ऑल टेक्स्ट टाकू शकतो तुम्ही, NMD प्रोडक्शन. आता तुम्ही याला सिलेक्ट करा आणि त्याचं जे रिझोल्युशन आहे ते लार्ज, मीडियम, जे तुम्हाला हवं ते तुम्ही ठेवू शकता. मीडियम, लार्ज, ओके. इथे जरा ऑप्शन जास्त आहेत ॲज कम्पेअर टू ते जे वर्डप्रेसचं बाय डिफॉल्ट होतं त्याच्यापेक्षा ऑप्शन जे आहेत ते लार्ज ते जास्त आहे. आणि ह्याला सिम्पली तुम्ही पब्लिश म्हणू शकता. तर ही अशा पद्धतीनं दिसेल. ओके, आता मी काय करतो, ही वरची वर्डप्रेसची जी काढून टाकतो आणि जी एलिमेंटरची आहे तिला मला क्रॉप करायची आणि प्रॉपर कॅमेरा फक्त तिथं ठेवायचा आहे. कसं करणार, ही वरची जी काढायची आहे आणि या खालच्या इमेजला फक्त कॅमेरा जो आहे ना तो तिथे आपण ठेवायचा आहे. सो मी इथे येतो आणि हा सेक्शन जो आहे तो डिलीट करतो. सिम्पली डिलीट बटन दाबायचं आहे तुम्हाला आणि हा सेक्शन वरती घेतो याच्या. ओके, तो आता जो दुसरा वाला सेक्शन आहे तो खाली जाईल आणि ह्या इमेजला मला एडिट करायचं आहे. एडिट करण्यासाठी मी काय करणार, मी जाणार माझ्या मीडियामध्ये आणि मीडियामध्ये जाऊन तिथं मी ती इमेज शोधणार कुठे आहे, तर ती इमेज इथे आहे. आणि याला सिम्पली काय करायचं, एडिट म्हणायचं इमेजला. ओके, आता मी हिला एडिट म्हटल्यानंतर मी हिला क्रॉप करणार आहे. क्रॉप किती करणार आहे, मला फक्त कॅमेरा पाहिजे यातला. अप्लाय क्रॉप म्हणायचं, सेव्ह एडिट म्हणायचं आणि क्लोज करून टाकायचं.
आता एकदा इथं रिफ्रेश करून बघा कसं दिसतंय. एक मिनिट, याला मी पब्लिश म्हणतो आणि लार्जच्या ऐवजी मी फक्त फुल म्हणतो इथे आणि पब्लिश म्हणतो आणि आता मी त्याला प्रिव्ह्यू करतो. तर हे बघा, ही इमेज तुमची जी आहे ती अशा पद्धतीनं दिसेल. ओके, क्रॉप केले प्रॉपर पद्धतीनं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत जे आहे ते समजलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे काय आहे, तर आता इथे आपल्याला खाली त्याचं नाव द्यायचं आहे, हेडिंग द्यायचं आहे की कशाबद्दल आहे ते. ओके, मी काय करतो आधी ह्याला थोडंसं कस्टम अजून करतो, ज्याच्यामध्ये जी आपली विड्थ राहील ती विड्थ राहील आपली 1000 आणि जी हाईट राहील ती राहील आपली 400 आणि अप्लाय म्हणतो. लेट्स सी हे वर्क होतंय का नाही होत. हाईट तर त्यानं 400 घेतली, बट विड्थ 1000 घेतली का नाही जरा डाऊट आहे. लेट्स सी, हे अशा पद्धतीनं दिसेल. विड्थ त्यानं 1000 घेतलेली आहे. आता काय करायचं तुम्हाला, आता याच्या खाली नाव लिहायचं फिल्म प्रोडक्शन म्हणून. इथं मी हेडिंग बनवतो आणि हेडिंगला नाव देतो इथे NMD फिल्म प्रोडक्शन प्रोजेक्ट्स. जे काय आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते NMD फिल्म प्रोडक्शन प्रोजेक्ट्स. आता इथे लेफ्ट साईडला बघा, इथे स्टाईलचं बटन आहे. त्या स्टाईलवरती येतो, त्याला सेंटर अलाइन करतो मस्तपैकी. त्याचा जो कलर आहे तो थोडासा ग्रे मध्ये ठेवतो. काही ॲडव्हान्स ऑप्शन पण आहेत, ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता, जसं की साईज आहे, पोझिशन आहे, झेड इंडेक्स. ओके, तर आता आपल्याला त्याच्यामध्ये काही करायचं नाही. सिम्पली याला मी पब्लिश म्हणतो इथून. हे अशा पद्धतीनं दिसेल. आता याच्या खाली काय करायचं आपल्याला, एक पॅराग्राफ टाकायचं मस्तपैकी की NMD फिल्म प्रोडक्शन बद्दलची इन्फॉर्मेशन. ओके, मी याला काय म्हणतो, मी घेतो तो सगळं कॉन्टेंट आणि ChatGPT मध्ये येतो. ChatGPT मध्ये आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, एक पॅराग्राफ जो आहे तो मी ChatGPT ला लिहायला लावला. सिम्पली मी पॅराग्राफ जो आहे तो कॉपी केला. इथे मी टेक्स्ट एडिटर ॲड केला, ज्याच्यामध्ये मी तो पॅराग्राफ आहे तो मी पेस्ट केला. त्या पॅराग्राफला मी 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलं. ओके, आणि त्याचं जे अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट मी सेंटर केली. आता त्याच्या खाली मी दुसरा सेक्शन ॲड करतोय, ज्याला आपण म्हणायचं गॅलरी. आता इथे तुम्हाला मी दोन पद्धतीचे ॲड करून दाखवतो. एक ते कॅराजल आहे ते पण ॲड करून दाखवतो आणि बेसिक गॅलरी ते पण ॲड करून दाखवतो. सगळ्यात आधी आपण बेसिक गॅलरी टाकूया. बेसिक गॅलरीमध्ये तुम्हाला इथे सिम्पली इमेजेस ज्या आहेत त्या ॲड करायच्यात. ही नको, आता ही क्रॉप केली ना, क्रॉप केलेले इमेजेस घेऊ नका.
ही पण क्रॉप केलेली आहे. सो मी एवढ्या इमेज सिलेक्ट करतो आणि त्या इमेजेस मी गॅलरीमध्ये टाकतो. तर गॅलरीमध्ये त्या इमेजेस अशा पद्धतीने येतील. आता त्याच्यानंतर मी कॅराजल पण तुम्हाला इथे ऍड करून दाखवतो. त्याच्याच खाली आपण कॅराजल जो आहे तो कॅराजल सुद्धा आपण ऍड करणार आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला सेम त्याच पद्धतीनं ज्या इमेजेस आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला इथे ऍड करायच्या आहेत कॅराजल मध्ये. ओके. आता कॅराजल मध्ये कॅराजल मध्ये तुम्ही इथे साईज वगैरे सिलेक्ट करू शकता. थंबनेलच्या साईज मध्ये पाहिजे का मला, जी काय फुल साईज आहे त्या फुल साईज मध्ये मला कॅराजल हवंय. स्लाइड शो जो आहे तो एक एकचा स्लाइड शो पाहिजे मला. इमेज ट्रेस नाही झाली पाहिजे. नॅव्हिगेशन हवं आहे. ओके. हे मी अशा पद्धतीने केलं आणि सेम एडिट मी बेसिक गॅलरी मध्ये पण तुम्ही सेम एडिट करू शकता. जसं की अशा मीडियम साईजच्या इमेजेस घेऊ शकता. एका कॉलम मध्ये 2 इमेजेस दाखवू शकता आणि तुमची गॅलरी अशा पद्धतीने दिसेल. त्याला लाईट बॉक्स पाहिजे का, तर हो लाईट बॉक्स पाहिजे. आता मी याला पब्लिश म्हणतो आणि पब्लिश म्हटल्यानंतर मी याला प्रिव्ह्यू करतो. तर हे बघा, हे जे आहे ते अशा पद्धतीनं झूम होईल, जी तुमची बेसिक गॅलरी आहे ती. आणि स्लाइड शो वाली जी आहे ती मात्र अशा पद्धतीनं स्लाइड शो होतील तुमचे. स्लाइडर ज्याला आपण म्हणतो ना. ओके. आणि ह्याला लाईट बॉक्स पण दिलेला आहे. लाईट बॉक्स म्हणजे काय, तर तुम्ही अशा पद्धतीनं लाईट बॉक्स मध्ये पण ते क्लिक करून बघू शकता. म्हणजे जी तुमची बेसिक गॅलरी आहे त्याच्यावरती कोणती पण इमेज असे क्लिक करायची आणि अशा पद्धतीनं तुम्ही इमेजेस स्लाइड्स त्याला करू शकता. तर आता यातलं मला हे प्रोजेक्ट्स मधलं आहे ना, तर मला छान वाटतंय. आता हे बघा, हे इमेजेस जे आहेत ते सेंटरला नाही आहेत. तर आपण एक सेंटरला इमेज येते का बघूयात. ती ही वाली जी आहे ते. ओके. याच्या स्टाईल्स मध्ये जाऊयात. पोझिशन आउटसाइड, नॅव्हिगेशन, इमेजचे काय सेटिंग्ज आहेत. सॉलिड बॉर्डर द्या, तर सॉलिड बॉर्डर पण देता येईल त्याला. ॲडव्हान्स मध्ये तुम्ही अलाइन, सेल्फ अलाइन सेंटरला ठेवू शकता. साईजचं नको, पोझिशन ॲब्सोल्यूट नको, फिक्स्ड करू नको, डिफॉल्ट करू. ठीक आहे. विड्थ फुल विड्थ 100%. स्टाईल. ओके. कंटेंट मध्ये इमेज सेंटरला ठेवायचा काय ऑप्शन आहे का. ऑटो प्ले, पॉज, होवर, लेझी लोड, ऑटो स्पीड, इफेक्ट, स्लाइड, फेड पण इफेक्ट आहे बघा. दुसरा एक इफेक्ट आहे याच्यामध्ये. डायरेक्शन राईटला पण तुम्ही पाठवू शकता, म्हणजे इकडून इकडं पण जाऊ शकतो ते. आणि असे काय ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. सो आता बघूयात ते व्यवस्थित दिसतंय का. असं म्हटलं की तुम्ही सिम्पली काय होणार, ते अशा पद्धतीनं फेड होणार. आता हे मी वरचं जे आहे ते वरचं मी काढून टाकतो. मला ते नाही, हे छान नाही वाटत. सो हा जो वरचा पॅनल आहे तो मी डिलीट मारतो. इथून डिलीट नाही होणार तो, इथून तुम्हाला डिलीट केला पाहिजे. ओके. आणि ह्यातल्या पॅनल मधल्या पण काही इमेजेस ज्या आहेत ना,
एक तर काही इमेजेस आहेत त्या सेट करा किंवा इमेज रिझोल्युशन कस्टम करून टाका, ज्याची हाईट जी आहे ती 400 पिक्सल राहील आणि अप्लाय करून टाका. ओके, पब्लिश म्हणायचं. पब्लिश म्हटल्यानंतर ॲरोवरती जाऊन एकदा चेक करा तुम्ही. आता हाईट 400, विड्थ पण सेट करा त्याची 1000. अप्लाय, पब्लिश, प्रीव्यू. सी, जसा तुम्हाला स्लायडर पाहिजे तसा तो स्लायडर झालेला आहे. हे तुमचे प्रोजेक्ट्स राहतील. ओके, इथं तुम्ही आता ह्या पेजवरती एन्क्वायरी फॉर्म सुद्धा जो आहे तो ॲड करू शकता. जसं की शॉर्ट कोड, आणि शॉर्ट कोडमध्ये आपल्याला आपण जो कॉन्टॅक्ट फॉर्म बनवला होता, एक कॉन्टॅक्ट फॉर्म बनवला होता ऑलरेडी, त्याचा शॉर्टकट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. त्याचे अलाइनमेंट्स वगैरे चेक करून घ्या एकदा. पब्लिश म्हणा. पब्लिश म्हटल्यानंतर आय वरती क्लिक करा. तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म इथे अशा पद्धतीनं येईल. ह्याला तुम्ही 2 लेआउटमध्ये पण जे आहे ते डिवाइड करू शकता. आता याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही अजून, हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही राईट साईडला ठेवा आणि त्याच्यामध्ये मग लेफ्ट साईडला जो आहे तो टेक्स्ट तुम्ही ॲड करू शकता. अजून मी काय करतो, हाच टेक्स्ट घेतो इथून आणि तेव्हा तुम्ही सिम्पली काय करू शकता, 2 कॉलम लेआउटमध्ये त्याला बनवायचं. आता जसं की ग्रीड घेतो मी आणि ग्रीडमध्ये रो 1 कॉलम 2 आणि इथे जो कॉलम असेल त्याच्यामध्ये ते तुम्हाला फक्त उचलून आणायचे असं. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला टेक्स्ट एडिटर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये मी कॉपी केलेला कॉन्टेंट आहे तो पेस्ट करूया आपण. ओके, असं तुम्ही करू शकता. पब्लिश, आणि आता तुम्ही त्याला काय म्हणायचं, प्रिव्ह्यू. सो ह्याला तुम्ही लेफ्टला घेऊ शकता, हे राईटला असं पण करू शकता. सो अशा पद्धतीनं जे तुम्ही एलिमेंट्स जे आहेत त्याचे वापरू शकता. वेरियस एलिमेंट्स आहेत त्याचे. इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ठीक आहे, माझा आवाज प्रॉपर येतोय का? आवाज येत असेल तर सांगा, नसेल येत तर कमी होते म्हणून सांगा. ओके, आता पुढे जाऊयात आपण. सो ह्या अशा पद्धतीनं आपण हे सुद्धा पेज जे आहे ते क्रिएट केलं. आता सर्व्हिसेसच्या पेजेसमध्ये सिनेमॅटोग्राफीचं पेज आहे ते आपल्याला बनवायचं आहे. आता हे जे सर्व्हिसेसचे पेज आहेत ना, याच्यामध्ये आपण काय करायचं की हे जे आहे कोणतं लेफ्ट साईड
ती लेफ्ट साईड आपण ठेवूया, इथे फक्त आपल्याला कॉन्टेंट टाकायचं आहे. तर मी सिम्पली काय करणार, आणि याच्यामध्ये आपण तो वाला थंबनेल, तो वाला एडिटर नाही यूज करायचा. कोणता वाला? एलिमेंटर वाला. याच्यामध्ये आपण सिम्पल नॉर्मल वर्डप्रेस वाला एडिटर यूज करायचा आणि बाकीचा सगळ्या ह्याचा कॉन्टेंट जो आहे तो लिहायचा. ओके, राईट पेज कॉन्टेंट फॉर सिनेमॅटोग्राफी सर्व्हिसेस. आता इथे काय जास्त करत बसायचं नाही, आपण सिम्पली कॉपी पेस्ट जे आहे ते करायचं आहे. तर याला मी कॉपी केलं आणि ह्या पेजला मी आधी एडिट म्हणतो. एडिट म्हटल्यानंतर तुम्हाला इथं ते पेस्ट करायचं आहे, जो काही तुम्ही कॉन्टेंट लिहिलेला आहे. हे पहिलं नको आहे आपल्याला. सेव्ह म्हणायचं. हे तुमचं पेज जे आहे ते अशा पद्धतीने दिसेल. हे अशा पद्धतीने तुमचं पेज दिसेल. आता असेच जे बाकीचे पेजेस आहेत ते पण बनवून घ्या. फिल्म प्रोडक्शन, राईट ऑन फिल्म प्रोडक्शन. मग आता तो फिल्म प्रोडक्शन वरती लिहायला घेतोय, तो कॉन्टेंट घ्यायचा, फिल्म प्रोडक्शनच्या पेजवर टाकायचं. सिम्पली मी येतो फिल्म प्रोडक्शनच्या पेजवरती, त्याला एडिट म्हणतो. हे जे बाकीचे पेजेस आहेत त्यांना मी क्लोज करून टाकतो. इथे मी पेस्ट म्हणतो. हे जे लास्टची इमोजी आहे ना ते ठेवायचे नाही, ते शक्यतो ChatGPT असे AI चे टूल्स तुम्ही वापरून बनवलेले असते, असं ते कळतंय लगेचच. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट पेज घ्या. त्याचं हे झालं फिल्म प्रोडक्शनचं. बाकीचे जे 2 पेजेस आहेत ते पण घ्या तुम्ही. फोटोग्राफी सर्व्हिसेस, तर तो आता फोटोग्राफी सर्व्हिसेस वरती लिहायला सुरुवात करतोय. कॉन्टेंट घ्या, पेज एडिट करा, कॉन्टेंट पेस्ट करा. इमोजीस ठेवू नका शक्यतो पेजेस मध्ये. ठीक आहे. सेव्ह म्हणून टाका आणि कसं दिसतंय ते बघा. लास्टचा आहे स्क्रिप्ट रायटिंग सर्व्हिसेस. राईट कॉन्टेंट ऑन स्क्रिप्ट रायटिंग सर्व्हिसेस. आता तो स्क्रिप्ट रायटिंग सर्व्हिसेस वरती कॉन्टेंट लिहितोय.
स्क्रिप्ट रायटिंग सर्व्हिसेस, त्याला एडिट म्हणा. आणि एडिट म्हटल्यानंतर तुमचा जो कॉन्टेंट आहे तो पेस्ट करा. सेव्ह म्हणतो याला आता. आणि तुमचं स्क्रिप्ट रायटिंगचं पेज असं दिसेल. ओके, तर आता आपण सगळ्या पेजवरचा कॉन्टेंट जो आहे ना तो बनवलेला आहे. अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम, प्रोजेक्ट, सर्व्हिसेस. आता विषय की हा जो मेनू आहे ना, ह्या मेनूला थोडंसं आपण स्ट्रक्चराईज करूया. तर मेनूला स्ट्रक्चराईज कसं करतात, तर या इथे ॲपिअरन्समध्ये जायचं, मेनूजमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेनू दिसेल. सी होम पेज ऑलरेडी आहे तिथं. होम पेज हे नवीन आलं. हे वालं होम पेज घ्या, हे वालं तुम्ही काढून टाका. होम पेज, अबाउटस, कॉन्टॅक्टस, प्रोजेक्ट, सर्व्हिसेस. सर्व्हिसेसच्या अंडर हे सगळे सर्व्हिस आहे ना, मग त्याला असं थोडंसं बाहेर वाढायचं असतं. म्हणजे काय होईल की सर्व्हिसेसच्या अंडर ह्या सर्व्हिसेस सगळ्या दिसतील. ओके, आणि त्याला काय म्हणायचं आता, ह्या मेनूला नाव द्या. मेन मेनू असं त्याला नाव देतो. आणि याला मी क्रिएट मेनू म्हणतो. क्रिएट मेनू म्हटल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं असतं की त्याचं लोकेशन काय आहे तुमच्या मेन मेनूचं. तर ते माझं प्रायमरी आहे. आणि सेव्ह म्हणतो. आता होम पेज जे आहे ना, ते होम पेज आता इथे येईल पहिल्या नंबरला. मी त्याला कंट्रोल शिफ्ट आर करतो. आता इथे तुम्ही बघून घ्या, होम एक नंबरला आलं. बट सर्व्हिसेस ज्या आहेत ना, त्या सर्व्हिसेसच्या आत प्रॉपर ते पेजेस गेलेले नाही आहेत. तर इथे बघा, परत त्याला प्रॉपर बाहेर घ्या. आणि आता सेव्ह मेनू म्हणा. आता ते गेले असते प्रॉपर पद्धतीनं. अजून इथे गेलेले नाहीत. एक मिनिट, इथे मी काय करतो, थोडीशी कॅशे वगैरे जे आहे ना ते क्लिअर करून बघतो. कारण ते गेले पाहिजेत. इनकॉग्निटो मोडमध्ये मी चेक करतो. होम पेजवरती जाऊन चेक करतो, तरी पण ते गेलेले दिसत नाहीत. त्याला मी रिफ्रेश करतो, ते जात नाहीये त्याच्या अंदर. सेव्ह, रिफ्रेश. अच्छा, रिफ्रेश केल्यानंतर ते परत आहे तसं तिथेच जाते. ओके, लेट्स सी व्हॉट हॅपन्स हिअर. प्रायमरी मेनू, मेन मेनू, एडिट म्हणतो त्याला मी. सिनेमॅटोग्राफी पेंडिंग येतंय. फोटोग्राफी सर्व्हिस येते. हे पेंडिंग काय येते हे जरा आपण बघूयात आता. ह्याला मी रिमूव्ह म्हणतो, याला पण रिमूव्ह म्हणतो. आणि इथं मी सेव्ह करतो आधी याला. हे सेव्ह झाले. आता मी इथून परत आहे ना सिनेमॅटोग्राफी आणि कोणतं होतं, फिल्म प्रोडक्शन, ते परत मी सर्व्हिसेस इथून सिलेक्ट करतो आणि त्यांना ॲड टू मेनू म्हणतो. आता तिथं पेंडिंग येत नाहीये, सो आता मे बी होईल. लेट्स सी. आणि आता मी ह्यांना रिफ्रेश करतो, तरी पण एक जे आहे ते पेंडिंगमध्ये येते. याचं काय रिझन समजत नाहीये. ठीक आहे, तरी आपण काय करूयात, त्याला रिमूव्ह करूयात, सेव्ह म्हणूयात, परत फिल्म प्रोडक्शनला ॲड करूयात. ओके, प्रोडक्शन सर्व्हिसेसच्या आत टाकतो आता त्याला एकदा, बघू बरं तिथं जातोय का. सेव्ह म्हणतो, तिथे तर गेला. ओके, लेट्स सी हा मेनू आपला वर्कआउट होतोय का नाही. आता मी कंट्रोल शिफ्ट आर करतो. ओके, स्क्रिप्ट रायटिंग, सिनेमॅटोग्राफी सर्व्हिस, फोटो सर्व्हिसेसच्या आत फिल्म प्रोडक्शन. स्टील फोटो सर्व्हिसेस जे आहे ना ते प्रॉपर मेनूच्या आत गेलेलं नाही. हे असं का होतं, हेच रिझन जे आहे ना ते अजून समजत नाही. जर असं होत असेल तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. इथे बघा,
बाकीचे सगळे पेजेस पेंडिंग पेंडिंग दाखवते. होम पेज, अबाउट अस. याचं रिझन काही समजत नाहीये. ड्रॅग आयटम. आता या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, एक नवीन मेनू बनवा, ज्याचं नाव काय देतो मी, मेनू 2, ऑटोमॅटिकली न्यू पेजेस अँड प्रायमरी. हे इथे मी क्रिएट करतो. ओके. आणि आता जर इथे एरर देते ना, तर इथं आपण सगळं कस्टम लिंकच्या ह्याच्यात आपण मेनू बनवायचे. कस्टम लिंक्स जे आहेत ना त्याच्या थ्रू आपण मेनू बनवायचं. जसं की आता मी होम पेज जे आहे ते आधी ॲड करतो. अबाउटस जे आहे ते ॲड करतो. कॉन्टॅक्टच आहे ते ॲड करतो. आणि सर्व्हिसेसचं मी काय करतो, कस्टम लिंक ॲड करतो. जसं की मी ते हॅशटॅग देतो आणि ह्याला नाव देतो सर्व्हिसेस. ॲड टू मेनू. आता माझं सर्व्हिसेस जे आहे ते ॲड झालेलं आहे. प्रोजेक्ट्स नावाचं पेज आहे ते सुद्धा मी इथे ॲड करतो. ते अबाउटसच्या वरती आणि सर्व्हिसेसच्या आत माझे सर्व्हिसेसचे पेजेस येतील. आता जे जे वर्क होणार नाही त्या सगळ्यांना कस्टम आपण घ्यायचं. ठीक आहे. आता मी सर्व्हिसेसला कस्टम केलं. ॲड मेनू म्हणतो, रिफ्रेश म्हणतो. मेनू संचतला गायब झाला. सिरियसली थीमचा काहीतरी एरर आहे असं वाटतंय बरं का. याच्यामध्ये थीमचा काहीतरी एरर आहे. एक काम करू, आपण जी पेजेस एलिमेंटरनं बनलेले आहेत ना ते काढून टाकू. जी एलिमेंटरनं बनलेले नाहीत ना ते ॲड करूयात. आणि स्क्रिप्ट रायटिंगच्या आत मी सगळ्या सर्व्हिसेस घेतो. सेव्ह टू प्रायमरी म्हणतो. रिफ्रेश करतो. लेट्स सी हे वर्कआउट होतंय का. हे पण वर्कआउट होत नाही. काहीतरी मेनूचाच प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. थीमचा प्रॉब्लेम आहे. सगळं पेंडिंग मध्ये जात आहे. कस्टमाइज फ्रेमवर्क. ठीक. आपण काय करूयात, एक नॉर्मल मेनू ठेवूयात फक्त इथे आता. बाकीचं मी काढून टाकतो सगळं. त्याचं मी थोडंसं बघतो की ह्या थीमला काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात मेनू कसा बनवायचा. कारण इथं मेनू जो आहे तो निघून जातो. ह्याला आपण प्रायमरी सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह करतो. आता आपला मेनू कसा राहील, होम नसेल याच्यामध्ये कॉन्टॅक्टस, अबाउट अस, स्क्रिप्ट, फोटोग्राफी असे सर्व्हिसेस ज्या आहेत त्या राहतील. सिलेक्ट करतो. स्क्रिप्ट रायटिंग, प्रोडक्शन आहे. खालच्या दोन पण काढून ठेवतो. चारच असतात, चारच ठेवूयात म्हणजे ते दिसायला जरा व्यवस्थित दिसेल. हे असं का होतंय, ते पेंडिंग मध्ये का जातंय त्याचा आपण रिझन शोधूयात. ओके. सो हे अशा पद्धतीनं दिसेल आपला मेनू. ओके. ह्या थीमच्या मेनूमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. आपण त्याला थोडं चेक करावं लागेल, नाहीतर मग मेनूचं एखादं प्लगइन वगैरे ॲड करून आपण ते हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण रिझॉल्व करू शकतो. ओके. आता इथे बघा, इथे जर मी क्लिक केली ना तर हे ब्लॉगचं पेज बाय डिफॉल्ट ओपन होतंय. तर इथे मला होमचं पेज बाय डिफॉल्ट आलं पाहिजे. तर त्यासाठी मी काय करतो, मी जातो कस्टमाइजमध्ये. इथे थीमच्या आत कस्टमाइज म्हणून ऑप्शन आहे. तर मी
कस्टमाइजमध्ये जातो आणि तिथे होम पेज सेटिंग आहे, तर होम पेज सेटिंगवरती जातो आणि तिथे काय म्हणतो की लेटेस्ट पोस्ट दाखवण्यापेक्षा होम पेजवरती एक स्टॅटिक पेज दाखवा. ते स्टॅटिक पेज कोणतं असावं, तर होमचं पेज असावं. ओके, असं मी त्याला सांगतो आणि मी इथं पब्लिश म्हणतो. आता तुम्ही इथं रिफ्रेश करून चेक करू शकता की जे होमचं पेज आहे ते चेंज झालं असेल. NMD फिल्म प्रोडक्शन बाय डिफॉल्ट हे पेज तिथं आलेलं आहे. ओके, ही अशा पद्धतीनं आपली एक मिनी वेबसाईट जी आहे ती तयार झालेली आहे. याच्यामध्ये फक्त मेनूचा एक प्रॉब्लेम आहे, तो आपण लास्ट ह्याला घेऊयात. ओके, आज स्टुडंट जास्त नाही आहेत, त्यामुळे आपण थोडंसं डाऊट सेक्शन घेऊयात आणि मग थांबूयात. कोणाचा काय डाऊट आहे का याच्यामध्ये? जे आज शिकवलं त्याच्यामध्ये फक्त मेनूचा एक विषय आहे, तो मेनूचा आपण विषय रिझॉल्व करूयात नेक्स्ट लेक्चर. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाचा काय डाऊट असेल तर डाऊट विचारा. आहे का कोणाचा डाऊट काही? हॅलो. हा, येस. हॅलो सर, ते रेकॉर्डेड व्हिडिओ मी बघितले युट्यूबला, पण ते दिसलेत नाहीत कुठे वर्डप्रेसचे. मी चेक करतो अपलोड झालेत का नाहीत, नाही तर मग मी अपलोड करून टाकेल सगळ्या. ठीक आहे. हा सर, ते एकदा सिक्वेन्स वाईज कराल, कारण की माझे मिस झाले 3-4 लेक्चर मधातले. ठीक आहे, मी अपलोड करेन आणि लिंक पाठवेन मी त्याच्या. बघतो मी कोण कोण कुठं. ठीक आहे. ठीक आहे सर. अजून कोणाचं काय डाऊट वगैरे? ठीक आहे, आज आपण थांबूया इथेच. कमी स्टुडंट्स आहेत, उद्या आपण रिझॉल्व वगैरे करूयात बाकीचे डाऊट्स वगैरे. ओके.